कुठे होतो आपण? कर्म, कमळ, कमळ, करणी आणि करम. ठीक आहे. आता मला सांगा, पहिला पहिला आकार विल्ल्यानुसार पहिला शब्द कोणता आला होता? कोणता आला होता? आवाज येतोय का सर्वांना? आकार विल्ल्यानुसार पहिला शब्द कोणता आला होता? वृषाली? येतो टीचर. आकार विल्ल्यानुसार पहिला शब्द कोणता आला होता? काय टीचर, आवाज येत नाही. कमल. हा. दुसरा? कमळ. हा पहिला. हा दुसरा. हा हा. तिसरा. चौथा कोणता येणार आहे? हा की हा? करण. करण. पाचवा? करणे. करणे. ठीक आहे. वृषाली, आवाज येतोय? काय बाकीच्यांना आवाज येतोय? आराध्या, देवयानी, विष्णू? वृषाली, एकदा लेफ्ट हो आणि परत जॉईन हो बरं. हा. येतो का आवाज आता? येतो? आता मला सांगा, हा प्रश्न जमणार का सगळ्यांना? हो. सॉल्व करा बघू. काय येतंय आन्सर? ऑप्शन अशी काय पण ही बघ. आता हे बघ, ऑप्शन तसे का दिलेले आहेत? इथं बघ, दिसते तुला ह्याच्या आधी काय लिहिलेलं आहे? अ, ब, क, ड आणि ई. आता कर्म हा काय येणार? पहिला शब्द म्हणजे ई. बरोबर? का कादंबरी येणार ना त्याच्यानंतर? कादंबरी. ई, सॉरी, अ. कादंबरी नंतर काय येणार आहे? चाळक्या. चाळक्या. त्याच्यानंतर कैवल्य. कैवल्य येणार की कृपा सिंधू येणार? कैवल्य. कसं? वर्णमाला दाखवू? वर्णमाला ओपन करा. पुस्तकातली वर्णमाला ओपन करा. त्याच्यामुळे सांगितलं होतं की 2 वेळा लिहा ते. कैवल्य. स्टडी नाहीये प्रॉपर. दाखवते तुम्हाला. स्क्रीन बघा आणि मला आन्सर सांगा. ज्यांनी बोलले की कैवल्य उत्तर येणार आहे. ठीक आहे. ही स्क्रीन पहिल्या लेक्चरला तुम्हाला दाखवली होती. मीटिंगच्या 2 काय?
मॅम मी एका मिनिटांनी मीटिंग बाहेर चालले मी. नेटवर्क इश्यू आहे बाळाचा तुझा. असं का होतंय? नेटवर्क इश्यू आहे. व्यवस्थित नेटवर्क असलेल्या ठिकाणी बस. असं का? बर. सांगा. एका मिनिटाला मी मीटिंग मध्ये राहू शकणार गेले. अरे बाळा तुझा नेटवर्क इश्यू आहे. एकदा व्यवस्थित नेटवर्क असलेल्या ठिकाणी बस किंवा तुझ्या मोबाईलचा डेटा चेक कर की अनलिमिटेड आहे, संपलाय का वगैरे. ठीक आहे. हो. सांगा. आराध्या आणि विष्णू, रू आधी येतो की आय आधी येतो? रू. मग कृपा आधी येणार की कैवल्य आधी येणार? कृपा. कैवल्य. चुकलं. आन्सर चुकलं. ओव्हर कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे म्हटलं वर्णमाला वगैरे व्यवस्थित वाचायचंय. ठीक आहे. सांगा मला आता. एक मिनिट मला वृक्षालीला विचारू द्या, तिला समजत नाही. जॉईन झाली नाही का ती परत? खूप अच्छा. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात सर्वांना? सर्वांना लक्षात आलं? आधी येणार कर्म, मग कादंबरी, मग कुचाळक्या, मग कृपा कृपा सिंधू आणि मग कैवल्य. ओके. म्हणून काय? ई अ ब ड आणि क. म्हणून उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 4 ई अ ब ड क. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न आले तर व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. यस. आता तुम्हाला समजा, आता इथं सगळं क पासून दिलेलं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या व्यंजनापासून सुरुवात होणारे शब्द दिले, तर तुम्हाला काय माहित पाहिजे? वर्णमाला पाठांतर पाहिजे. वर्णमाला पाठ पाहिजे. ठीक आहे. बरोबर. चलो नेक्स्ट घेऊया आपण. सांगा मला काय प्रश्न आहे? जा तू अ श त या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द समूह, अर्थपूर्ण शब्द कोणता शब्द समूह दर्शवतो? सांगा बरं. त्या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो? कोणता शब्द समूह तयार होतो? कोणता होतो? हा. आणि अजात शत्रूचं मिनिंग काय आहे? अजात शत्रू म्हणजे काय? त्याला ज्याचा शत्रू जन्माला. हा. अजात शत्रू म्हणजे काय? ज्याचा शत्रू अजून जन्माला आलेला नाही असा तो. त्याच्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 ज्याचा शत्रू जन्माला नाही आला असा तो. ठीक आहे. सर्वांचा आन्सर करेक्ट आहे. चाणाक्षी बरोबर आहे का आन्सर? थंब करायचं, थंब. समजतं मला. ठीक आहे. असा डन करायचा. समजतं मला. व्हिडिओ तुझा मला दिसतो. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हॉस्पिटल या इंग्रजी शब्दामध्ये
अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणता? सांगा बरं कोणता? बाकीचे रुग्णालय. एकटाच बोलतोय. देवयानी आवाज येतोय का? रुग्णालय. हा. आता मला सांगा देवालय म्हणजे काय? मंदिर. ठीक आहे. मत्स्यालय म्हणजे काय? मासे ठेवण्याची जागा. ग्रंथालय म्हणजे पुस्तकाचे ठिकाण. रुग्णालय म्हणजे उपचार करण्याचे ठिकाण. तर हॉस्पिटल म्हणजेच काय? रुग्णालय. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 रुग्णालय. ठीक आहे. आले लक्षात सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. देवयानी वाद करा. काय प्रश्न दिलेला आहे? देवयानी विभूते. वाघाला सिंह म्हटले जर वाघाला सिंह म्हटले सिंहाला म्हटले, त्याला उंट म्हटले, म्हटले, ठीक आहे. तुझा नेटवर्क इश्यू आहे. तुझा आवाज येत नाही मला. एक मिनिट. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले आणि हत्तीला उंट म्हटले, उंटाला घोडा म्हटले आणि घोड्याला गाढव म्हटले, तर वाळवंटातील जहाज कोण? आता मला सांगा वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्याला म्हटले जाते? उंट. उंटाला काय म्हटलं जातं? वाळवंटातलं जहाज म्हटलं जातं. आता ह्या वाक्यामध्ये उंटाला काय म्हटलेलं आहे? घोडा. मग आता ह्या वाक्यानुसार वाळवंटातील जहाज कोण होणार? पर्याय क्रमांक 4 घोडा. ठीक आहे. मी तुम्हाला वेगळा एक क्वेश्चन विचारते, त्याचा आन्सर सांगायचा आहे. ठीक आहे. असंच आहे मग. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला उंट म्हटले, उंटाला घोडा म्हटला आणि घोड्याला गाढव म्हटलं, तर सुपासारखे कान कोणाचे? काय? सुपासारखे कान कोणाचे? उंटाचे. कोणाचे? उंट. उंटाचे. उंटाचे. आता तुम्ही एखादा प्रश्न तयार करा बघू असा. ह्याच्यानुसार तुम्ही एकमेकांना विचारा. विष्णू तू विचार करा एखादा क्वेश्चन. सिक्वेन्स हाच ठेवला तरी चालेल. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला नाही. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला उंट म्हटले, उंटाला घोडा म्हटले, घोड्याला गाढव म्हटले, तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? व्हेरी गुड सिंह. क्वेश्चन. सिंह. सिंह. करेक्ट आहे आन्सर विष्णू? सिंह. सिंह. मॅम मी करेक्ट विचारू आन्सर का? आहे का? ओके विचारा. विचारू. विचारा विचारा. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला उंट म्हणले, उंटाला घोडा म्हटले, घोड्याला गाढव म्हटले, तर जंगलाचा राजा कोण? हत्ती. व्हेरी गुड. आराध्या तुम्ही एक क्वेश्चन विचारा आता. चाणक्य तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता आन्सर. आराध्या मॅम ऐकून प्राण्याचं क्वेश्चन झाले सगळ्यांचे. अजून एक राहिलाय की होतोय अजून एक. अजून 2 पण होऊ शकतात.
ओझे वाहणारा प्राणी कोणता? गाढव. पण इथं गाढवाला काय म्हटलेलं नाहीये ना. हो. बरोबर. घोड्याला म्हटलेली की. घोड्याला गाढव म्हटलेलं आहे. असं आहे. घोड्याचं बघू शकतो आपण. तयार करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. असे क्वेश्चन आले तर सॉल्व्ह करता येतील? हो. Yes. हो. Good. वाचा. देवयानी, थांबा मी वाचते प्रश्न. काय दिलेले आहे बघा. अमितने प्राणी संग्रहालयामध्ये वाघ पाहिला, सिंह, लांडगा, लांडोर, कोल्हा, हत्ती, माकड असे प्राणी बघितले. या प्राण्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या भिन्नलिंगी प्राण्याचा उल्लेख झालेला आहे किंवा उल्लेख आला आहे? हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? भिन्नलिंगी म्हणजे काय सांगा मला आधी. वेगळा. ओके, वेगळा लिंग लिंगी. आहे. बरोबर. आता मला सांगा, वाघाचं लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग कोणतं आहे? पुल्लिंग. पुल्लिंग. सिंह, पुल्लिंग. लांडगा, पुल्लिंग. लांडोर, स्त्रीलिंग. आणि लांडोरचा पुल्लिंग शब्द कोणता? लांडगा. मोर. मोर येतो. याचा पुल्लिंग काय येतो? मोर येतो. लांडगा मोर. नाही. ओके, आता मला सांगा, कोल्हा, कोल्हा पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंग आहे? पुल्लिंग. पुल्लिंग. हत्ती, पुल्लिंग. पुल्लिंग. माकड, माकड. पुल्लिंग. ओके, मग आता भिन्नलिंगी कोणता येणार आहे? लांडोर. लांडोर. हे काय आहे? स्त्रीलिंग आहे. लांडोर. ओके, मम्मी. लांडोरचा पुल्लिंग मोर आहे. ठीक आहे, आलं लक्षात? करेक्ट आन्सर काय असणार आहे? स्त्रीलिंग. लांडोर. 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 चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, प्रश्न वाचा. कोण वाचणार आहे? आराध्या, प्रश्न वाच. माझघरात राकेश ओक्साबोक्शी रडत होता, म्हणून मी त्याचे सांत्वन केले. या वाक्यात पर्यायात दिलेल्या शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आला नाही? तर काय दिलेले आहे आणि तुला काय काय समजलं याच्यामध्ये? समजलाय का प्रश्न? कुणाला समजलेला आहे? ठीक आहे, आता मला सांग, माझघर कशाला म्हणतात? माझघर. स्वयंपाकघर. घरातल्या आतील खोलीला, बरोबर, स्वयंपाकघर किंवा आतील खोली. हा, ओक्साबोक्शी रडणे म्हणजे काय? मोठ्याने हेल काढून रडणे. मोठ्याने रडणे. ठीक आहे, रडणे.
सांत्वन करणे म्हणजे काय? दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा. ठीक आहे. आपण कधी करतो सांत्वन? सांत्वन हा शब्द वापरून एक वाक्य बनवून दाखवा. प्रश्न विचारला की माईक अनम्यूट होतो का तुमचा? सांगा पटकन, सांत्वन कधी करतो? शेजारी पाजारी वारले की जातात की नाही घरातले तुमच्या? हा, मग त्यावेळी काय करतो आपण? त्यांना जो झालेला दुःख आहे त्यांना थोडं समजून सांगतो, दिलासा देतो, आपुलकीने त्यांना समजून सांगतो, त्यांना त्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. ठीक आहे. मग मला सांगायचं काय विचारलेले, दिलेल्या शब्दसमूहापैकी कोणता शब्द आलेला नाहीये. आता मोठ्याने हेल काढून रडणे म्हणजे ओक्साबोक्शी रडणे हे वाक्यामध्ये आलेलं आहे. भावनांचा आवेश, भावनांचा आवेश त्याचा आवेश उल्लेख आलेला केलेला नाही. नाहीये. नाही. घराची आतील खोली म्हणजे माझघर आणि दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा म्हणजे सांत्वन. ठीक आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, भावनांचा आवेश. भावनांचा आवेश. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अनुनासिका म्हणजे काय? विष्णूने मला पहिल्या लेक्चरला प्रश्न विचारला होता आणि तो आता आन्सर सांगेल मला. ठीक आहे. चलो प्रश्न वाचा आणि आन्सर सांगा. ते मी वाचू का? हा, प्रश्न वाचा आणि उत्तर सांगा आणि अनुनासिका म्हणजे काय ते पण तुम्ही सांगायचं मला. चलो फास्ट. आठवतं तू हा क्वेश्चन मला विचारला होतास वर्णमाला शिकवताना? आठवते पण अनुनासिके म्हणजे काय? म्हणजे ते अनुनासिके म्हणजे विचारला का? नाही टीचर, म्हणून नाही आन्सर. मी काय सांगितलेलं? वाङ्मय त्यासारखी दिले होते का? ज्याचा उच्चार अक्षरांचा उच्चार नाकामधून होतो. बाण न, नळाचा न, य, य हे जे आहेत ते 5 काय आहेत? अनुनासिके आहेत. आता त्यामधलाच कोणता अनुनासिक आहे? म. आता बघा, इथं बघा, शुंभ या शब्दाचा उच्चार करताना तुम्हाला काय फील होतं? हा अनुनासिक आहे की नाही? सांगा आहे. पटकन. आराध्या, आहे. शुंभ हा शब्द आहे. अनुनासिक आहे की नाही? ओके, ठीक आहे. 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 चंप आहे. आहे. म्हणून आहे. नाही. कसा आहे? म्हणून हा शब्द अनुनासिक नाहीये. म्हणून ह्या ध्वनीचा थोडासा उच्चार करून बघा, नाकातून आवाज येतो का त्याचा? नाही. अंबर. ठीक बर. आहे. अंबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? अनुनासिक आलेले नाही विचारलंय. म्हणून पर्याय क्रमांक 3, म्हणून हे आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता ह्या एवढ्या प्रश्नामधून मला समजतं मी जी वर्णमाला शिकवलीये किंवा तो जो धडा घेतलेला आहे त्यामधून व्यवस्थित रिव्हिजन केलेली नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं वर्णमाला आणि आता जो टॉपिक चालू आहे तो, त्या दोन्ही धड्यांवर आपली दुसरी टेस्ट असणार आहे शुक्रवारी. ठीक आहे. उद्याचा एक दिवस आहे वर्णमाला काय? वर्णमाला म्हणजे वर्गीकरण. त्याच्यामध्ये हे शिकवलं
वर्गीकरण, सूचना, सूचना पालन ते शिकवलं नव्हतं का? त्याच्यामध्ये 15 नोट्स होते, ते लिहायला सांगितले होते. अक्षर म्हणजे काय, जोडाक्षर म्हणजे काय, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, डावीकडून कसे मोजायचे, उजवीकडून कसे मोजायचे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. तर आपले किती राहिलेत प्रश्न? 2-3 क्वेश्चन राहिलेले आहेत फक्त. चलो ठीक आहे. डास 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 येतो. एक्सप्लेन करशील? खाली उत्तर दिलेलं आहे. तिथे स्पष्टीकरण दिसतंय. नाही तिथे बघितलं नाही मी. हम्म. ठीक आहे, चलो आता बघा काय दिलंय. वनात एकीकडे गुंजारव, केकारव आणि कलरव, तर दुसरीकडे फुटकार आणि गर्जना ऐकू येत होत्या. या वाक्यातून वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही? आता मी तुम्हाला इथं स्पष्टीकरण दिले. काय दिलंय? गुंजारव. गुंजारव कुणाचा असतो? मधमाशी किंवा भुंग्यांचा काय असतो? गुंजारव असतो. केकारव कुणाचा असतो? मोराचा केकारव असतो. कलरव कुणाचा असतो? हंस किंवा इतर काही पक्षी आहेत त्याचा कलरव असतो. उद्गार कुणाचा असतो? घुबडाचा घुबड. असतो. आणि गर्जना कुणाची असते? सिंहाची असते. सिंह. मला सांगा, डरकाळी कुणाची असते? डरकाळी कुणाची? डरकाळी कुणाची? वाघाची. ठीक आहे, वाघाची. आता तुमचं जेवढं सामान्य ज्ञान चांगलं असेल तेवढं तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन आन्सर करता येणार आहेत. त्याच्यामुळे थोडस तुमचे जे मराठीचे टॉपिक्स वगैरे होतात त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. याच्यामध्ये डासांचं, तर मला सांगा डासांचे ह्याला काय म्हणतो आपण? आवाजाला डासाचा आवाज लिहून घ्या. भुनभुन. डासांची भुनभुन असते. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्लिअर आहे सर्वांना हे? धड चिंध्या एक भाराभर ना या शब्दांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि म्हणीचा योग्य अर्थ शोधा. देव यांनी सांगा बरं कोणती अर्थपूर्ण म्हण तयार होते या शब्दापासून? देव यांनी विभूते. ते भरभर काम उरकणे होऊ शकते का? मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, परत तुम्ही मलाच प्रश्न विचारताय का? मग मी काय विचारलं तुम्हाला? दिलेल्या शब्दापासून कोणती अर्थपूर्ण म्हण तयार होते? वाचा बरं काय दिलेले शब्द. धड चिंध्या एक भाराभार ना, त्या शब्दापासून कोणती म्हण तयार होते? भरभर काम उरकणे. अरे मी प्रश्न काय विचारते, म्हण कोणती तयार होते? म्हण मन माहित नाही. मी सांगू? ठीक आहे, हा सांगा. एक ना धड भराभर चिंध्या. व्हेरी गुड. काय म्हण तयार होते? एक ना धड भाराभार चिंध्या. आता त्याचा मिनिंग काय होतं आराध्या? अर्थ काय होतो त्याचा? एकही काम पूर्ण न करणे. हे एकही काम पूर्ण करणे. न करणे. आता एकही काम पूर्ण न करणे ह्याच्यासाठी एक कुठे? आपल्याला ऑप्शन मध्ये काय सगळेच- दिलेलं आहे? सगळेच काम अपूर्ण असणे. ठीक आहे, कोणती म्हण तयार झाली? एक ना धड भाराभार चिंध्या. आणि त्याचा अर्थ काय होतो?
सगळीच कामं अपूर्ण असणे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो लास्ट क्वेश्चन असेल तेवढं घेऊया आणि सेशन एंड करूया. ठीक आहे. कशाला एक एक मिनिट मला बघू द्या किती प्रश्न आहेत. चलो 3 प्रश्न तुम्हाला होमवर्कला. हा एक घेऊयात आणि सेशन एंड करूया. ठीक आहे. विष्णू वाच बरं काय दिलेलं आहे आपल्याला. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साद घालत होत्या. या वाक्यात गुणविशेषणे किती वेळा आली आहेत? ओके, आता मी जेव्हा गुणविशेषण किंवा विशेषणाचे प्रकार शिकवले त्यावेळी तू लेक्चर अटेंड केलं होतं का? हा, ओके, मग आता मला सांग गुणविशेषणे म्हणजे काय? म्हणजे त्या नावाबद्दल म्हणजे त्या नावाबद्दल त्या नावाचा गुण दाखवला नाही. त्या नावाबद्दल विशेषण म्हणजे काय? आ आधी मला सांग विशेषण म्हणजे काय, मग मी तुला विचारते गुणविशेषण म्हणजे काय. नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. ठीक आहे, आता गुणविशेषण म्हणजे काय? त्या नामाचा एखादा स्वभाव किंवा एखादा गुण तो कसा दिसतो, कसा आहे, ओके, त्याचा आकार हे सांगणारे शब्द काय असतात? गुणविशेषण असतात. म्हणजे गुणविशेषण काय? त्या नामाचं काय सांगतात ते? एखाद्याचा स्वभाव किंवा त्याचा आकार तो कसा आहे त्याचं वर्णन जो शब्द करतो त्याला म्हणतात गुणविशेषण. ठीक आहे, तर मला सांग ह्याच्यामध्ये गुणविशेषण किती आहेत, विशेषण किती आहेत सांग. 4 कोणते म्हणजे 4 गुणविशेषण. उंच, कोणते कोणते? हा, विशालकाय, उंच, विशालकाय, हिरव्यागार आणि स्वच्छ. स्वच्छ. ठीक आहे, आता आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड. पहाड कसा आहे? उंच आहे. ठीक आहे, खडक. खडक कसा आहे? विशाल काय आहे. घाटी कशा आहेत? हिरव्यागार घाटी आहेत. आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या आहेत. आता मला याच्यामध्ये थोडस एक्सप्लेन करून सांगायचं. आता ह्या नद्यांचं पण सांगितलंय. स्वच्छ पाणी कसं आहे? स्वच्छ आहे. आणि नद्या नद्या कशा आहेत? वेगाने वाहणाऱ्या. वेगाने वाहणाऱ्या आहेत. पण वेगाने वाहणाऱ्या हा गुणविशेषण होऊ शकतो का? नाही. नाही होऊ शकत. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 4. ठीक आहे, आराध्या आलं लक्षात? 5 नाही 4 येतं. ठीक आहे, चलो. आराध्या नाही, देव्या आणि विभूती 4 उत्तर आहेत. ठीक आहे, आता बघा आपले फक्त 3 ते 4 क्वेश्चन्स राहिलेले आहेत. तुम्ही नेक्स्ट ह्याला सॉल्व करा आणि नाही जमले तर आपण मग घेऊयात. ठीक आहे, 1 2 3 3 क्वेश्चन राहिलेले आहेत, ते होमवर्कला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, नाही जमलं नाही मॅम जमलं तर सांगा. काय? मॅम त्याचे फक्त आन्सर पाठवायचे का? ठीक आहे, आन्सर फक्त पाठवा. ठीक आहे, चलो हो. बाय, गुड नाईट. गुड बाय नाईट मॅम. मॅम. बाय. गुड नाईट.
गुड नाईट.